बाबासाहेब तुमच्या लेकरांनी तुमच्या संघटनांना तुकड्या तुकड्यात तुकड्या तुकड्यात निर्माण करून टाकल्या. बाळासाहेब आंबेडकरांना तो वंचित बहुजन आघाडी घेऊन राहावं लागतं. बाळासाहेब आंबेडकर रिपब्लिकन पार्टीत फुलवलेलं बरं राहील. तेच बॅनर हातात घ्या आणि पुन्हा नव्या जोमानं नव्या दमानं कामाला लागा. भिक्खू संघ आपल्या पाठीशी आहे. जेव्हा हे वलय बोधिसत्व आपण म्हणतो बाबासाहेबांना, बोधिसत्व हा स्कंद वाचा आहे. ज्या ज्या ठिकाणी सापडतो त्या बोधिसत्व या स्कंदामध्ये आपण बोधिसत्व मानतो, जाणत नाही. म्हणते साधनानंद महास्तवीर हे बांगलादेशाचे आहेत. त्यांचा मृतदेह अजूनही ठेवलेला आहे. 10व्या वर्षावरच त्यांच्यासोबत करता आला. त्यांना हा प्रश्न विचारला. आता मला आपण हे मानतो ना, मी जरी भिक्षू असलो मला काय कळतं का? आपलं तेवढं टावर नाहीये. बाबासाहेब बोधिसत्व होते हे खरं आहे का हो? बाबासाहेब त्यांनी शरीर त्याग केल्यानंतर त्यांनी तुषिता देवता लोकांमध्ये जन्म घेतलाय हे खरं आहे का? आता आम्ही केवळ लंकेच्या भिक्षू संघांकडून मानत होतो, जाणत नाही ना. आपण मानतो, तुम्ही मानता. हे खरं आहे का? 15 मिनिटानंतर त्यांनी उत्तर दिलं, हो खरं आहे. मी तर गदगद झालोय. साधू म्हणते मी आपला माथा त्यांच्या चरणावर ठेवला, त्यांच्या चरणाचे मुके घेतले बरं का. साधू म्हणते साधू असं म्हणत राहिले. ते हसत राहिले. म्हणजे आता मी किती उचलून आटून तुम्हाला सांगेन की खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व होते असं त्यांच्याकडून मला ऐकायला मिळालं. मला कुठं कळतं? आपण मानतो, जाणत नाही. अरहंतांना जाणता येत, पच्चेक बुद्धाला जाणता येत, सम्यक संबुद्धाला जाणता येतं. त्यांनी त्यांच्याकडे टावर असतं. बाबासाहेबांचा फोन नंबर, मोबाईल फोन नंबर देऊ काय तुम्हाला? म्हणजे आपण कव्हरेजमध्ये नसल्यामुळे आपण हा फरक होतो. तुषिता देवता लोकांमध्ये जे बोधिसत्व असतात ते तिथे पटिसंधी घेत आहेत. त्यामुळे आता हा आपला अंदाज खरा ठरला. अरहंत भिक्षूंकडे ते टावर असतं, ते कव्हरेजमध्ये असतात ना. ते बोलले होय खरं आहे, त्यांचं शरीर प्रकाशमान आहे. आता तुम्हाला विश्वास होईल का? पंचमारे पराजित्वा पत्तो संबोधिंग उत्तमं. शेवटचं पृष्ठ वाटलं बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातलं. 5 वर्ष लागली बाबासाहेबांना लिहायला. पुनरागमनाची प्रार्थना म्हणते. ज्या भूमीत जे आहेत तिथे पुन्हा तिथे जन्मग्रहण करण्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपली इच्छा व्यक्त करतात. आपल्याला विश्वास होत नाही. जसं जसं आपण खोलीत जाऊन वाचू ना, हा जन्म होतो कसा, मनुष्य व मनुष्यत्तर प्राणी हे जन्म घेतात कसे, जन्म घेणार कोण असतं हे खरं आहे. आपण जीवशास्त्रज्ञ त्यांनी वेगवेगळे प्रयोग करून वेगवेगळे उपकरणं करून जे तथ्य आपल्याला दिलं ते आपल्याला मानणं भाग आहे आणि मानतो. या जीवसृष्टीविषयी जीवशास्त्रात आपण वाचतो त्या डार्विनला पाण्यामध्ये एकपेशीय प्राणी दिसलाय, अमिबा नावाचा. ही प्राणीसृष्टी कशी विकसित होत गेली आपल्याला मानणं भाग आहे. पण डार्विनला हे नाही माहिती झालं हे चित्ताची उत्पत्ती होते कशी, मनाची उत्पत्ती होते कशी, हे नाही माहिती झालं. हे कसं माहिती? हे बुद्धाला माहिती झाले. महावैज्ञानिक आहेत. हे बोधिचित्त संबोधी चित्त कसं काम करतं हे 24 तास जागरूक असतं. आपण अर्ध आयुष्य आपलं झोपेत जातं. हा मारबंधन आहे ना, थीनमिद्द शारीरिक आणि मानसिक आळस हे मारबंधन आहे. त्यामुळे अर्ध आयुष्य तर झोपेत चाललं जातात. झोप रोग आहे, निसर्गाने दिलेलं बक्षीस नाही आहे. आपले डॉक्टर सांगतात ना, गायकवाड डॉक्टर सांगताय की 8 तरी घंटे तुम्ही आराम करा. आता त्यांना जसं शिकवलंय पाठ्यक्रमात अकॅडमिक, त्यांचं मानसशास्त्रातनं वैज्ञानिकांनी जे उत्खनन संशोधन केलेलं आहे हे बुद्धीच्या जोरावर केलेलं संशोधन आहे. आणि बुद्धीला मर्यादा असतात, प्रज्ञेला मर्यादा नसतात. म्हणून प्रज्ञा ही निर्वाणापर्यंत घेऊन जाते. हे बोधिचित्त निर्वाणापर्यंत घेऊन जाते. हे अनित्य लक्षण कथमाचं भिक्खवे अनित्यं ज्ञानं. भिक्षुंनो उदयभयं ज्ञानं इति अनित्यं ज्ञानं. वेदनांचा उदय व्यय जाणणं म्हणजे अनित्याचा बोध करणं, अनुभव करणं होय.
या अनित्य ज्ञानाच्या आधारावर अनित्याचा बोध करून आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याची प्रक्रिया. कथमाच भिक्खवे दुःख ज्ञान. वेदनांचं सारं क्षेत्र दुःख आहे. सुखद वेदना आली प्रतिक्रिया करून रागाच्या गाठी बांधणं, दुःखद वेदना आली प्रतिक्रिया करून द्वेषाच्या गाठी बांधणं, दुःखद असुखद न्यूट्रल वेदना आली प्रतिक्रिया करून मोह मूढतेच्या गाठी बांधणं. अरे या वेदनांच्या आधारावर केवळ दुःखाची निर्मिती करतोय ना. हा दुःखबोध वेदना कुठली असो, वेदना अपि दुःखा. वेदना हे सगळेच वेदना दुःखाचं क्षेत्र आहे. दौमनस्य सौमनस्य हे चैतसिक वेदना. त्या वेदनेच्या उत्पत्तीचा क्षण, वेदना जोपर्यंत राहते तो स्थितीचा क्षण आणि भंगत्वाचा क्षण, या वेदनेच्या तीनही क्षणां मिळून एक चित्त क्षण तयार होतो. या एका चित्त क्षणात तथागत कुठे जाऊ शकत असत. मला ना पहिल्यांदा हे त्रिपिटकात वाचताना कशी काल्पनिक वाटायचं. तथागत एका चित्त क्षणामध्ये कुठेही जाऊ शकत असत. हे असं कसं? कुठल्या तरी शेंडीवाल्याने हे लिहून ठेवलं असेल असं वाटायला लागेल. बंद करून टाकायचो. पण हे खरं आहे. छंदाधिपती छंद संपयुक्त कानंचं धम्मानं तं समुत्थानानं रूपानं अधिपति बच्चे एन बच्चयो. वीर्याधिपति वीर्य संपयुक्त कानंचं धम्मानं तं समुत्थानानं रूपानं अधिपति बच्चे एन बच्चे. चित्ताधिपति चित्त संपयुक्त कानंचं धम्मानं तं समुत्थानानं रूपानं अधिपति बच्चे एन बच्चे. विमंसाधिपति विमंस संपयुक्त कानंचं धम्मानं तं समुत्थानानं रूपानं अधिपति बच्चे एन बच्चे. इद्दी सिद्धीच्या गोष्टी आहेत ना, तथागतांनाच अनुसंधान करता येतात. इद्दी सिद्धीच्या गोष्टी या ज्या आपल्या वेद पुराण यामध्ये वाचतो ना, ही ज्ञानगंगा त्रिपिटकातनं वाहत जाते जिकडे तिकडे. ही ज्ञानगंगेचं मूळ हे बोधगया आहे. ज्ञान कुठलेही बुद्ध उत्पन्न होतात ते बोधगयेला. परवाचा तो मिश्र बोधगयेच्या बुद्ध मुक्ती आंदोलन सुरू आहे आणि ते 5 पांडव म्हणून ठेवलेले आहेत ना, ते शेंदूर बिंदूर लावून 5 बुद्ध आहेत बरं का, ज्यामध्ये ते कुरचटलेली तिथली सगळी गाथा आहे ना, धम्मलिपीतली कुरतडलेली, त्या गाथेत तिथेच ज्या वेळेला अलेक्झांडर कनिंगमनी ती वाचलेली आहे. जे 5ही बुद्ध या महाभद्र कल्पामधले ते 5 बुद्ध आहेत बघा. अनेक कल्प असे, कल्प म्हणजे ही सूर्यमाला उत्पन्न होण्यापासून नष्ट होण्यापर्यंतचा कालखंड, याला कल्प म्हणतात. हे असे अनेक कोरे कंगाल कल्प जातात की ज्या कल्पांमध्ये बुद्ध उत्पन्न होत नाही. या कल्पामध्ये, या कल्पाला कोणागमन, ककुसंद, काश्यप, सिद्धार्थ, गौतम हे 4ही बुद्ध होऊन गेले. यांनी या कल्पांना महाभद्र कल्प असं संबोधलेलं आहे. आणि सिद्धार्थ गौतम, मी परवाच जाऊन आलो लुंबिनीला. तो जिथे सम्राट अशोकाने स्तूप बांधलेलं होतं त्याच्या बाजूला जो स्तंभ सम्राट अशोकाने उभा केला आणि तिथे ही धम्मलिपीतली ती स्तंभावर अक्षर आहे, जो लेख आहे स्तंभलेख, त्यामध्ये सिद्धार्थ गौतमाचं नाव पहिल्यांदा डी कोसंबी त्यांनी आपल्या प्राचीन भारत का इतिहास त्यामध्ये हे नमूद केलेलं आहे. त्यांनी पहिल्यांदा ते मांडलेलं होतं. डॉक्टर राजेंद्र प्रसाद सिंह जे सासारामला प्रोफेसर आहेत, त्यांनी पुन्हा वाच्यता केली त्याची, जेणेकरून सुकिती, ज्यांची कीर्ती अशी सुंदर आहे, त्याचं सुकिती हे नाव आढळतं. त्यांच्या आईचं नाव रुंबिनी देई असं आढळतं त्या शिलालेखामध्ये. ज्यातून हे कमीत कमी माहिती होतं ना, ती या बोधगयेच्या ज्या विहारात जी कुरतडलेली आहे त्या 5ही बुद्धांच्या बाजूला, तिथेच हा लेख अलेक्झांडर कनिंगमनी केलेला आहे बघा. त्यावेळेला आपण हे खूप योग्यपणे जाणलं पाहिजे की ते 5 पांडव नव्हे, तिथे पण लोकांना मिसगाईड केलं जातं. महाविहारामध्ये जे 5 ब्राह्मण आहेत, 4 ब्राह्मण आहेत आणि सरकारी अधिकारी त्यांच्यात असतो, तर संविधानाच्या 13 या कलमानुसार
ABCD ज्या आधारावर जे जुने 26 जानेवारी 1950ला हा बोधरेमध्ये कायदा मंजूर झाला, संविधान मंजूर झालं, एक व्यक्ती एक मूल्य एक मत, आता राजा राणीच्या पोटातनं निर्माण होणार नाही, तो मतपेटीतनं निवडला जाणार आहे. त्यामुळं हे राजकीय लोकशाहीचा अंमल 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाला. ही राजकीय लोकशाही सामाजिक लोकशाहीमध्ये, आर्थिक लोकशाहीमध्ये, सांस्कृतिक लोकशाहीमध्ये जोपर्यंत परावर्तित होणार नाही तोपर्यंत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याच्या या फळांचा रस आहे ना, येणाऱ्या पिढीला चाखता येणार नाही. बाबासाहेबांची धारणा जिथे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव, बाबासाहेबांचा एवढा प्रभाव की दुसऱ्या विश्वयुद्धानंतर जी सत्तांतर झाली, त्या सत्तांतर झाल्यानंतर त्या देशातल्या संविधानकारांना हे शब्द बाबासाहेबांनी मजबूर केलंय. सगळ्या देशातल्या संविधानांमध्ये या चारही शब्दांचा उल्लेख बाबासाहेबांच्यामुळे झालाय. अर्थात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 30 सप्टेंबर 1956लाच बाबासाहेबांनी घोषणा केली. शेड्यूल कास्ट फेडरेशन विसर्जित करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्याची घटना लिहिली. त्या घटनेमध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याच्या आधारावर समतामूलक जीवन पद्धती स्थापित करण्यासाठी या रिपब्लिकन पार्टीचा उदय आहे. जगातल्या कुठल्याच राजकीय पक्षाची ही उद्देश पत्रिका नाही आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच मनात उत्पन्न झालं. अर्थात हा सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक न्याय, हे सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक स्वातंत्र्याची ही संपूर्ण अभिव्यक्ती, ही सामाजिक समता, राजकीय समता, आर्थिक समता, सांस्कृतिक समतेचं वलय निर्माण करणं, ही सांस्कृतिक ज्यामध्ये हे बंधुत्व, विश्वबंधुत्व, बंधुभावाचं नातं म्हणजे बंधुत्वाचं, मित्रत्वाचं नातं, बंधुभावाच्या नात्यापेक्षा मित्रत्वाचं, बंधुभावाचं किती बांधवाप्रमाणे आहे. दोन भाऊ तरी एक आहेत का? बंधुभाव त्याची बोधी चित्ताच्या आधारावर भगवंत काय समजतात, बोधी चित्ताने ते काय समजतात? दोन भाऊ एक तरी आहात काय? आपल्या देशातला संरक्षण मंत्री माजी प्रमोद महाजन आमच्या अंजलीबाई आंबेडकरांचाच नातेवाईक होता. त्याच्याच भावाने त्याला मारले की नाही गोळी घालून? कुठे गेली रक्ताची नातेगोती गेली कुठे? दोन भाऊ एक नाही. मेत्ता नाही वेरेन वेरानी समंतीध कुदाचनं अवेरेनेच संमंती एस धम्मो सनंतन. भगवंत काय म्हणतात की वैऱ्याशी वैरत्व करून वैर संपत नसतं, तर मैत्री करूनच वैर्यावर मात केली जाते, वैर्यावर विजय मिळवला जातो. हा निसर्गाचा न बदलणारा नियम आहे. म्हणून याला सनातन असं म्हटलं जातं. एस धम्मो सनंतनो. निसर्गाच्या न बदलणाऱ्या या नियमाला सनातन. पण हे शेंडीवाले नंबर 1ची चोर त्यांनी हा शब्दही उचललाय, बरा वाटला. एस धम्मो सनंतनो. आता कुठं घेऊन जायचा न्याय? मेत्ता हे मैत्रीचं अहं अवेरो हो मी, अव्यापजो हो मी, अनिगो. केवळ शब्द बोलून म्हणणार बंधुभाव हे मैत्रत्व नाही साध्य करता येणार. खरंच माझं चित्त वैररहित आहे का? द्रोहरहित आहे काय? द्वेषरहित आहे काय? रागरहित आहे काय? क्रोधरहित आहे काय? हे असेल तर यासाठी आपल्याला हे शमद भावनेचे कम्मठाण 40 प्रकारचे आनापानसाठी आणि इतर याचा योग्यपणे अभ्यास, सम्यक ज्ञानाच्या आधारावर अभ्यास करायला हवा. तेव्हा या क्षणिक समाधीपासून उपचार समाधी आणि उपचार समाधीपासून अर्पणा समाधीपर्यंत पोचता येईल. हे शमद भाव, चित्त शांतच झालं नाही तर विपश्यना या कम्मठाणाचा अभ्यास करता येणार नाही. आपली शिकलेली सवरलेली मंडळी कधी कधी विपश्यना आपली नव्हे रे, हे काहीतरी शेंडीवाल्यांचे अमुक आहे तमुक आहे, जाऊ द्या, काय करायचं नाही करायचं.
असं म्हणून चालणार नाही. हे केवळ विपश्यना, विशेषेन पश्यति इति विपश्यना, जी विशेष करून पाहिली जाते. म्हणजे अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनंत लक्षण या तीनही लक्षणांनी संश्लेषण, विश्लेषण, विघटन आणि विभाजन करून पाहण्याची प्रक्रिया आहे. यदा प्रज्ञा, प्रज्ञा म्हणजेच विपश्यना. प्रज्ञेच्या तीनही लक्षणांनी एखाद्या वस्तू, व्यक्ती, स्थिती, रंग, रूप, आकृती याचे तुकडे तुकडे करून पाहणारी सारी प्रक्रिया म्हणजे विपश्यना होय. कम्मठाण आहे. विपश्यना ज्ञानाचे 10 टप्पे असतात. सम्मर्शन ज्ञान, उदयवे ज्ञान, भंग ज्ञान, भय ज्ञान, आदिनव ज्ञान, मुंचित काम्यता ज्ञान, निर्वेद ज्ञान, मुंचित काम्यता ज्ञान, पटिसंख्या ज्ञान, संखारोपेक्षा ज्ञान, अनुलोभ ज्ञान. या बोधी ज्ञान धारण करण्याच्या या प्रक्रिया आहेत. विपश्यनाच्या या 10च्या 10 ज्ञानामधनं आपल्याला जावं लागतं. त्याचा अनुभव करत करत जावं लागतं. हे शरीर आणि मन याचे तुकडे तुकडे करून पाहणारी पहिली प्रक्रिया म्हणजे सम्मर्शन ज्ञान होय. हे स्थूल चित्त, स्थूल शरीर याचे तुकडे तुकडे करून पाहणं, नित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनंत लक्षण, याला सम्मर्शन ज्ञान म्हणतात. विपश्यना ज्ञानाचे पहिला ज्ञानाचा टप्पा आहे, मैलाचा दगड आहे. उदय व्यय, उदय व्यय, वेदनांची वेदना कुठलीही असू दे, सुखा दुखा अधुखा असुखा हे शारीरिक वेदना आहेत. सौमनस्य आणि दौर्मनस्य या चैतसिक वेदना आहेत. जेव्हा चित्त प्रसन्न असलं तर याला सौमनस्य चित्त असं म्हटलं जातं. आणि दुर्मन असलं, द्वेष नांदत असला, दूषित असलं, किती विहुळून जातं माणूस, किती बेचैन होतं माणूस. ही बेचैनी चित्तातली दौमनस्य संवेदना आहे. अभिधम्मानुसार या 5 प्रकारच्या संवेदना, सुखावेदना, दुखावेदना, अदुखा असुखा वेदना, शारीरिक वेदना, सौमनस्य आणि दौर्मनस्य चैतसिक वेदना, या 5 वेदनांच्या आधारावर मनुष्य आपल्या स्वभावाची निर्मिती करत असतो. म्हणून तुम्ही आम्ही आपल्या स्वभावाचे गुलाम असतो. आपला स्वभाव तेव्हाच बदलतो जेव्हा आपण आर्य सत्याचा साक्षात्कार करू. जी व्यक्ती, एक व्यक्ती, जे गृहस्थ असू दे की गृहत्यागी असू दे, ज्या व्यक्तींनी आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला आहे त्याच्या मनाचा स्वभाव आमूलाग्र बदललेला आहे. कार्ल मार्क्सला या भौतिक प्राणी म्हणून माणसाकडे पाहिलं. माणसाचं मन काही दिसत नाही. काय ते भौतिक आहे का? मन तर सगळ्या गोष्टीचं केंद्र आहे ना, सगळं ताले उघडणार आहे. मनच प्रमुख आहे, प्रधान आहे. मनोबुद्धंगमा धम्मा मनोसेट्टा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करोती वा ततो न दुःख मनवेती चक्खं वहतो पदं. मनोबुद्धंगमा धम्मा मनोसेट्टा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासती वा करोती वा ततो न सुख मनवेती छायावह अनपायिनी. सगळ्या गोष्टीचं केंद्र मनच आहे ना. पहिल्याला मन उत्पन्न होतंय. कोणतं मन? तुम्ही आता कोणत्या मनाने श्रवण करत आहात? ऐकत तर आहात. हे ऐकणारं मन, श्रवण करणारं मन असतं की नाही? हे श्रोत इंद्रिय आहे. या श्रोत इंद्रियाच्या वितर्क, विचार, प्रीती, सुख, एकाग्रता 52 चित्तवृत्तीपैकी या 5 चित्तवृत्ती आहेत ना. या 5ही चित्तवृत्तीच्या एकवटण्याला एका ठिकाणी येणं म्हणजे ध्यान होय. ध्यान, ध्यानं गानी ध्यान संपयुक्त कानंचन धम्मानं तं समुत्थानानंच रूपानं हेतु पच्यये न पच्ययो. ध्यान पच्य हेतू एकदम 24 कारण. भगवंत ज्या ज्या ठिकाणी जात त्या त्या ठिकाणी यो धम्मं जानाति सो पटिच्च समुत्पादं जानाति, यो पटिच्च समुत्पादं जानाति सो धम्मं जानाति. पटिच्च समुत्पाद म्हणजे धम्म. पटिच्च समुत्पाद जाणता ज्याला आला, धम्म कळला. तुम्हा आम्हाला नाही जाणतायत बरं, वाटतं असं. मी थोडं थोडं सांगू शकेन, परिपूर्ण नाही बरं. ही परिपूर्णता, परिशुद्धता माझ्यात देखील आलेली नाही. भगवंत आनंदाला म्हणत होते ना, आनंद एक स्वतःपत्ती फळाला पोहोचले. व्यक्ती, आनंद तुला पटिच्च समुत्पाद कळलेला आहे का? हो, तुम्ही विचारा मला कधी. ती परिपूर्ण, त्याला पाठांतर मौखिक होतं. ए आनंदा, औस आनंदा असं काही बोलू नकोस. 6 प्रकारच्या अभिज्ञा प्राप्त करणाऱ्या व्यक्तीचं वेगळं वैभव असतं. जे महेंद्राचं होतं, महेंद्राचं वैभव होतं बघा. म्हणून आपलं टावर आहे ना, आपली बुद्धी, आपल्या बुद्धीला सीमा असते. वैज्ञानिकांच्या बुद्धीला सीमा असते. म्हणून योग्य दृष्टी,
विवेक दृष्टी, वैज्ञानिक दृष्टी ही लोकीय दृष्टी असते, ही बदलणारी दृष्टी असते. 1968 पर्यंत अणु हे या भौतिक जगाचं अंतिम सत्य आपण मानत गेलो. 68 साली अल्बर्ट लुईसनी त्या अणुचे फोड केले. बबल चेंबर हे उपकरण संशोधित केलं आणि बबल चेंबर या उपकरणाच्या द्वारे एका सेकंदामध्ये 1 या आकड्यावर 22 शून्य द्यायची. एवढ्या वेगानं ही प्रकृती, हा निसर्ग उत्पन्न होऊन नाश पावतो. तुम्हाला गणित सोडवता येईल? बुद्धी पाहिजे, त्यासाठी गणितज्ञ पाहिजे. एका सेकंदामध्ये 1 या आकड्यावर 22 शून्य द्यायची. एवढ्या वेगानं ही प्रकृती ही उत्पन्न होऊन नाश पावते. परमाणु हा अणुचा 36वा भाग आहे. हे सूक्ष्म सत्य कसं असू शकेल? मी नाही मानत, तुम्ही मानत बसा. असे अनेक वैज्ञानिक पुढे येतील काही काल, त्या परमाणूची फोड करतील. भगवंताची दार्शनिक दृष्टी आहे ना, ही बोधिचित्ताची दृष्टी. त्यांनी या प्रकृतीचं सूक्ष्मातिसूक्ष्म या निसर्गाले तुकडे तुकडे करून पाहिले. अनित्य लक्षण, दुःख लक्षण, अनंत लक्षण. त्या आधारावर त्यांना सूक्ष्मदर्शन काय मिळालं? अठ्ठकलाप पहा. तथागतांनी ज्या शब्दाचं नियोजन केलेलं आहे त्याला अठ्ठकलाप ही संज्ञा दिलेली आहे, नामकरण केलेलं आहे. अठ्ठकलाप म्हणजे काय? अग्निवायू, जे हे शरीर बनलेलं आहे ना, अग्निवायू, जल आणि पृथ्वी धातूंनी म्हणतो. पंचतत्वाचा पुतळा आहे म्हणतो आपण. पंचतत्व म्हणजे एक आकाश भुलून जातं आपण. त्या आकाश म्हणजे काय तुम्हाला कळलं का? तुमच्या पोराबाळांनी विचारलं तुम्हाला आकाश म्हणजे काय, काय सांगाल तुम्ही? आकाश म्हणजे हे निळं निळं दिसतं ते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणून निळा झेंडा दिला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला. निळे केस असतात ना भगवान बुद्धांचे. भगवान बुद्धांचे हे असे असे गोल 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 बुंडरे केस असतात वरच्या टोकाचे, निळ्या रंगाचे. मी पाहून आलो ना. ज्ञानश्री महास्तवरी मागच्या वर्षी बिमार पडून आहेत, आता थायलंडमध्ये आहेत. 100 उलटली त्यांची. त्यांच्या विहारात 3 दिवस राहण्याचा संधी मिळाली. त्यामध्ये भगवंतांची केस ते वाढत होत बरं. आता काय जुळलेले आहेत का? तरी वाढत आहेत बरं का. भगवंतांच्या धातू, शारीरिक धातू त्यांची वृद्धी होत असते, वाढ होत असते. नाही तर तुम्ही अरे असं कसं वाढलं जातं? म्हणून म्हटलं की हे लोकीय दृष्टी आणि भगवंतांची ही लोकीय ज्ञानापासून लोकोत्तर ज्ञानापर्यंत जी घेऊन जाते, नित्य धातूपर्यंत, या भौतिक जगाचं अंतिम सत्य अठ्ठकलाप आहे. बघा, अठ्ठकलाप म्हणजे अग्नी, हे पोकळी, आकाश धातू म्हणजे पोकळी. 2 अठ्ठकलापामध्ये जे अंतर असते, पोकळी असते ना, ते सूक्ष्म आहे आकाश धातू. जेव्हा तुम्ही विपश्यना ध्यान करताय ना, जेव्हा भंगाचा उत्पन्न होतोय, उदय वे तिसरे ज्ञान भंग. एकदा डोक्याच्या टाळीवर मन ठेवलं ना, एका सेकंदात खाली उतरून जातंय. शरीर आपलं आहे की नाही असं वाटायला लागतं. तरंग वेवलेस, तरंग वाटायला लागतं. अरे काय झालं माझ्या शरीराला, कुठे गेलं माझं शरीर वाटायला लागतं. तुम्ही अभ्यास कराल ना तेव्हा तुम्हाला माहिती पडतं. हे विपश्यनेचे 10 प्रकारचे टप्पे. हे खरं आहे. या सभेमध्ये सगळ्यांनी विपश्यना कोणी कोणी नाही केलेली आहे त्यांनी हात उंच करावे. जे न करणारे, ज्यांनी केलेली नाही, तेव्हा गायकवाडच दिसले. हे ताई पण नाही केली, एक पण नाही. ही आपल्या गोंडांची पोरं, महादेव कोळ्यांची पोरं बरं का. हे महादेव कोळ्यांची पोरं आपली. आपण किल्ला म्हणतो ना, हर हर किल्ला, तो अरहंत किल्ला आहे. तिथे जे 9 कुंड आहेत ते भिक्षूंचे आहेत. हा, सम्राट अशोककालीन ते सगळे खंडर आहेत तिथे. मी जाऊन आलो, उतरायची हिंमत नव्हती होत माझी. हा अरहंतांचा ताफा, आकाश मार्गाने जाणाऱ्या अरहंतांचा ताफा तिथे. हे महादेव कोळी ही प्राचीन जमात आहे, ही बुद्धिस्ट जमात आहे तिथली. हा हर हर किल्ला आहे. त्र्यंबकेश्वर, बकब्रह्मा, सहमपती. बकब्रह्मा, सहमपती ब्रह्मा, महाब्रह्मा राजा आहे ना ब्रह्म पारिसज्जा, ब्रह्म पुरोहिता. पुरोहित म्हणजे मंत्री होते, नाही तर पुरोहित ना ब्राह्मणांचं असतं, तुम्ही भलतं समजाल. पुरोहित आहे पाली शब्द आहे, पुरोहित म्हणजे मंत्री होतं. ब्रह्म पारिसज्जा देवा, ब्रह्म पुरोहिता देवा आणि महाब्रह्मा देवा, याला म्हणतात 3 बकब्रह्मा. त्र्यंबकेश्वर हे आपलं नाव आहे. आता तिथं कर्मकांड चालतं. आता जाऊन आलो तिथे कुंभमेळ्याच्या बाजूला तेवढी गर्दी. जे कुंभमेळ्यात जाणार नाही ते म्हणे कुठे जातील माहिती नाही. जे कुंभमेळ्यात गेले, जे मेले, तो बागेश्वर बुवा म्हणतो त्यांना स्वर्ग प्राप्त झाला. धन्य रे बाबा.
ज्या ठिकाणी भगवंतांनी 3 महिन्या अगोदर माघ पौर्णिमेला जी घोषणा केली होती, महापरिनिब्बाण घोषणा दिवस जो संबोधला जातं, 3 महिन्यानंतर मी माझं महापरिनिब्बाण कुशीनगरला करेन. कुशीनगर का बरं? भिक्षू आनंद म्हणतो कुशीनगरलाच का? ते तो ओसाड जागा आहे. ओसाड असं म्हणू नको. मी यावेळेला या संपूर्ण पारमितांचा डोंगर रस्ताना मी चक्रवर्ती सम्राट होतो आणि माझं नाव महासुदर्शन असं होतं. महासुदर्शन सुत्तात तुम्ही वाचा सायंकाळी गेल्यावर दिग निकायमध्ये. दिग निकायामध्ये महासुदर्शन चक्र. सम्राट अशोक हे 4 तुकडे करायचे या पृथ्वीचे. ते काश्य आहे, सुवर्ण, अमृत, हे जे 4 आहेत ना, जे महाबोधिसत्व जे असतात ना, जे एका जीवनामध्ये सम्यक संबुद्ध होतात, ते सिद्धार्थ गौतम जे सम्यक संबुद्ध झाले कुशीनगर, तेव्हा राजधानी होती, जगाचे राजे होते. त्यामुळे राजांनी राज्य चालवायचं कसं ते त्यांना समजते. बाबासाहेबांना आपल्या 16 असंख्येय 1 लाख कल्प, 16 असंख्येय 1 लाख कल्प एवढ्या जीवनात यात्रा करत करत येत आहेत. जेव्हा बाबासाहेब चक्रवर्ती सम्राट बनतील तेव्हा त्यांच्याही अंगावर अशी 32 लक्षणं आणि 80 अनुव्यंजन सुप्त असतील, परिपूर्ण नसतील. जशी सिद्धार्थ गौतम जन्माला आले, शेवटचं महाबोधिसत्वाचं जीवन, तेव्हा ती परिपूर्णता नव्हती. लक्षणं परिपूर्ण असले, पण सिद्धार्थ गौतमाने बोधगयेला वैशाख पौर्णिमेला जेव्हा बोधी प्राप्त केली, 5ही मारांना पराभूत केलं, युद्ध केलं 5 माराविरुद्ध, तेव्हा ते सम्यक संबुद्ध झाले. केवढं मोठं युद्ध. धम्म म्हणजे पोरखेड नाही आहे, माराविरुद्धची प्रचंड लढाई आहे, युद्ध आहे. पंचमारे पराजित्वा पत्तो संबोधिंग उत्तमं. 5ही मारांना पराभव करून ज्यावेळेला सम्यक संबोधी प्राप्त केली, त्यांच्या शरीरातनं आलो पुब्बे अननुसुत्तेसु धम्मेसु चक्षुमुदपादी धम्मचक्षु उत्पन्न झाले, ज्ञानंगुदपादी ज्ञानचक्षु उत्पन्न झाले, पञ्ञाउदपादी प्रज्ञाचक्षु उत्पन्न झाले, विद्याउदपादी आर्य सत्याचा साक्षात्कार करताना दिव्य चक्षु उत्पन्न झाले, समंत चक्षु उत्पन्न झाले, बुद्ध चक्षु उत्पन्न झाले. बुद्धांची दृष्टी, त्यांनी या प्रकृतीचं संश्लेषण, विश्लेषण, विघटन आणि विभाजन करून पाहिलं. आतलं बाहेरचं, सजीवांचं, निर्जीवांचं. सहस्र लोक धातू, 10,000 सूर्यमाला अशा आहेत की त्या ठिकाणी मनुष्य वा मनुष्यतर 31 प्रकारची काया धारण करणारे प्राणी असतात. जेव्हा धम्मचक्र प्रवर्तन ते करतात त्यावेळेला स्वतः सहंपती ब्रह्मा मंदार पुष्पांचा वर्षाव करून साधू साधूकार देतात. तेव्हा लोकही आणि भिक्षू सगळे साधू साधूकार देतात. आपल्याला वाटतं धम्मचक्र प्रवर्तन केवळ बुद्धच करू शकतात, सम्यक संबुद्ध जे असतात तेच करू शकतात, ते अधिकार क्षेत्र त्यांचंच असतं. ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येणारे आर्यमत्रेय बुद्ध बोधगयेला त्या बोधिवृक्षात उत्पन्न होतील ना, ते बोधिवृक्ष कालोगात नष्ट होईल पिंपळाचं, आणि तिथे नागा बोधिवृक्ष वाढेल, त्या ठिकाणी बुद्धत्व प्राप्त करतील. तेव्हा आता माहिती नाही, पण ते 5 बुद्धाचं जे चित्रीकरण केलेलं आहे ना महाबोधी विहारात, 5 पांडव म्हणतात, सांगतायत, लोकांना प्रचार करतात, ते या महाभद्र कल्पातले 5 बुद्ध होत. ककुसंड, संड, संद, सैंदव, सिंधू संस्कृती जी आहे ना, या बुद्धापासून तिथे 7x12च्या भिक्षूंच्या कुट्या मिळाल्या, भिक्षूंच्या विहिरी मिळाल्या, ते टिले आहेत ना, ते स्तूप आहेत. वैदिक संस्कृतीचं काही लेनदेन नाही तिथे. नगर आहेत ना, नगर दिसले तिथे. नागर लिपी आहे ना, पुढे देवनागरी निर्माण केली गेली. शेषनागाच्या फण्यावर कुठे पृथ्वी आहे का? आपल्याला काय माहिती की हा शेषनाग म्हणजे हा नागसाप नव्हता, तो बुद्धिस्ट राजा होता, ज्यांच्या राजखंडात कालखंडामध्ये संपूर्ण कसं जग विवळत होतं, जशी काही पृथ्वी तरलेली आहे. तेव्हा एवढं मोठं न्याय, स्वातंत्र्य, समतेचं आणि बंधुत्वाचं राज्य होतं त्या नागराजाचं. हा संदर्भ, ही म्हण आहे, त्या म्हणीची उकल आपल्याला करता येत नाही. आपण पूर्वी बाबासाहेब 25 डिसेंबर 1954 साली देहू रोडच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना ते बोलले होते, 2000 लेण्या या देशात आहेत, यापैकी 1700 पेक्षा वर लेण्या
एका महाराष्ट्रात आहे. त्याचा अर्थ काय की 100% महाराष्ट्र बुद्धिस्ट होता. कुणबी, तेली, कोळी, माळी सगळे ब्राह्मण आहेत, तर आदिवासी, भटका विमुक्त समाज, धर्मांतरित झालेले मुस्लिम असू दे की ख्रिश्चन, हे एकेकाळचे नागवंशी लोक आणि प्राचीन काळातले आपण नागवंशी लोक हे बुद्धिस्ट होते. बाबासाहेबांनी किती ठोकून पिटून सांगितलेलं. आम्ही सगळे लोक आपण आपला इतिहास विसरून गेलो, विसरलो. हे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1 जानेवारी 1927 भीमा कोरेगावच्या इतिहासाचं संशोधन करताना हे त्यांच्या चित्तात गवसलं. हे बोधिसत्वाचं महाकुशल चित्त असतं, दुसऱ्याच्या चित्तात नाही. इतिहासाचं संशोधन केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच करता आलं. वर्ण, जाती, वर्ग संघर्षाच्या इतिहासाची ही बहुप्रवाही इतिहासाची धारा, तिचं वर्णन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करता आलं. हे खरं आहे की कॉम्रेड शरद पाटलांनी दी स्लेव्हरी ऑफ दासशूद्रा या दोनही खंडामध्ये वर्ण, जाती, वर्ग संघर्षाच्या इतिहासाची ही मीमांसा करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन, ज्यामध्ये ओतप्रोत ठेवून त्यांनी अब्राह्मणी सौंदर्य साकारण्याचा प्रयत्न, जरूर प्रामाणिक प्रयत्न केलाय. बुद्ध, मार्क्स, फुले, आंबेडकर हा बहुप्रवाही ही धारणा बहुजन समाजाला जागवण्यासाठी अब्राह्मणी साहित्याचं सौंदर्य प्रस्तुत करण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केलाय. 14 ऑक्टोबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मक्रांती केली. या 84,000 धम्मस्कंदांच्या आधारावर अजूनही आपल्याला धम्म साहित्य सौंदर्य शास्त्राचं म्हणजे धम्म साहित्याचं सौंदर्य कोरता आलं नाही, साकारता आलं नाही. हे सौंदर्य आहे ना, परिपूर्ण परिशुद्ध बोधी ज्ञानाची दृष्टी ओतप्रोत भरणं, हे सम्यक ज्ञान, जिथे अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनंत लक्षण या ज्ञानाच्या आधारावर जे तुकडे तुकडे करून का पाहिलं जातं, जे या प्रज्ञेच्या आधारावर मग लोकीय ज्ञानापासून लोकोत्तर ज्ञानापर्यंत जे नित्यबोध, सुखबोध आणि अनंतबोध या लोकोत्तर प्रज्ञेच्या आधारावर निर्वाण धातूच्या सत्याचा अनुभव केला जातो, जी नित्य आहे, जी उत्पन्न होत नाही, नष्ट होत नाही, अशी आहे. वैज्ञानिकांना नाही कळली. वैज्ञानिकांकडे कुठलं असं काही उपकरण नाही आहे. वैज्ञानिकाची दृष्टी म्हणून लोकीय दृष्टी आहे. अजूनपर्यंत बुद्धांच्या दृष्टीपर्यंत ते पोहोचू शकले नाही आहेत. त्यामुळे लोकीय ज्ञान आणि लोकोत्तर ज्ञानांची ही जी फरक आहे ना, ती तुलना अब्राह्मणी साहित्यकारांना, कॉम्रेड शरद पाटलांना प्रस्तुत करता आली नाही. तिरंग्यावर जो 4था रंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोरलाय, हे 24 आर्याचं चक्र, हेतु बच्चो, आरंभण बच्चो, अधिपति बच्चो, अनंतर बच्चो, समांतर बच्चो, सहजात बच्चो, अन्यंग बच्चो, निश्चय बच्चो, उपनिश्चय बच्चो, पूरी याद बच्चो, बच्चे याद बच्चो, आसेवन बच्चो, कम्म बच्चो, विपाक बच्चो, आहार बच्चो, इंद्रिय बच्चो, जान बच्चो, मग्ग बच्चो, संपयुक्त बच्चो, विपयुक्त बच्चो, अति बच्चो, नत्ति बच्चो, विगत बच्चो, हे विगत बच्चो यो इति. पटीच्या समुत्पात ते 24 कारणांनी समजावून सांगत बाबासाहेबांनी तिथे का बरं लिहिलं असेल? हा तिरंग्यावर 4था रंग का दिसला असेल? तिरंगा म्हणणं कायद्यानं चुकीचं आहे. या देशातले प्राईम मिनिस्टर देखील तिरंगा म्हणून मोकळे होतात. 4 रंग आहे, 4 नोबेल ट्रूथ. आर्य सत्य 4 असतात, 3 नाही. राष्ट्रपतीच्या निवासावर धम्मचक्र पवत नाही असं का बरं बाबासाहेबांनी लिहिले? कोणी विरोध केलाय का? भगवान बुद्धांचीच मूर्ती ठेवली, कोणी विरोध केलाय का? लोकसभेत आणि राज्यसभेत अध्यक्षांच्या खुर्चीच्या पाठीमागे धम्मचक्र पवत नाही लिहिलंय. का बरं लिहिलंय? अजून संसदेत चर्चा नाही. तुमची संसद आंधळी, लंगडी, बहिरी, तिला मारलाय लकवा, ती झाली मुखी. अजून चर्चा नाही लोकसभेत. मी जाईल म्हणतो तिथे आणि खासदारांना 10 दिवसाचं विपश्यना शिबिर घेऊन या सगळ्या 24 आर्याचा अर्थ सांगेल. आणि जेवढं प्रायव्हेटायझेशन केलेलं आहे मोदींनी, त्याचं काय आता खाजगीकरण केलेलं आहे, ते सार्वजनिक काही करणार नाही आहेत. 337, 38 आणि 39 कलमानुसार असा हा द्रोहच करणं या संविधानाचा जे केंद्रबिंदू तो कोलमडून पाळणं आहे असा अर्थ आहे त्याचा. त्यामुळं तिथे जर गेलो असतो 10 दिवसा आपली सत्ता आली असती. पण ही ईव्हीएम नावाची धाकटी बहीण आहे ना मनुस्मृतीची, सरकारने ती बोकांडीत मारली. ईव्हीएम लादून आमच्या मताचा अधिकारही हिरावून घेतला गेला. तुम्ही कुठे बटन दाबली, चालली कमळाबाईवर. त्यामुळं लाडकी बहीण फावली नाही. लाडकी बहीण केवळ नाव आहे. वाट लागली. सुप्रीम कोर्टाला खरीदतायत, निवडणूक आयोगाला खरीदतायत. म्हणजे घटना कितीही चांगली असली,
आणि घटना राबवणारे जर लोक लायक नसले तर अशी स्थिती जवळपास दिसत आहे. आणि बाबासाहेबांनी एवढा मोठा हा समाज निर्माण करून नवा समाज घडवण्यासाठी, नवी माणसं घडवण्यासाठी ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या संघटना हा समाज बदलण्यासाठी दिलेल्या होत्या. आणि तुम्ही मात्र बाबासाहेब तुमच्याकडे तक्रारी करतोय तुमच्या लेकरांच्या. बाबासाहेब ऐकताय का? बोलतायत का बाबासाहेब? समंता चक्कवालेसु अत्ता आगच्छन्तु देवता. बाबासाहेब तुमच्या लेकरांनी तुमच्या संघटनांना तुकड्या तुकड्यात निर्माण करून टाकल्या. बाळासाहेब आंबेडकरांना तो वंचित बहुजन आघाडी घेऊन राहावं लागतं. बाळासाहेब आंबेडकर रिपब्लिकन पार्टीत फुलवलेलं बरं राहील. तेच बॅनर हातात घ्या आणि पुन्हा नव्या जोमानं नव्या दमानं कामाला लागा. भिक्खू संघ आपल्या पाठीशी आहे. जेव्हा हे वलय मोठं निर्माण होईल, समता सैनिक दल, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ 2029चा काळ आता पुढल्या वेळेला इलेक्शन EVM वर नाही होणार आहेत, मोठी मोठी आंदोलनं होणार आहेत. काल परवाच आमचे मेहमूद प्राचा आरडाओरड या आमच्या महावीराच्या आंदोलनाला समर्थन दिलेलं आहे. वकिलांनी उठाठेव केली. या देशातल्या वकिलांची तुम्ही, या देशातल्या नागरिकांना तुम्ही सोबत केली नाही. आज वकिलांवर तुम्ही, वकील अतिरिक्त काही बोलायला गेला तर त्यांची सनद डिस्कशित होणार आहे. त्यामुळे वकील रस्त्यावर उतरलाय, वकील आंदोलित होऊन उठलाय. वकिलांच्या आंदोलनाला भिक्खू संघ म्हणून मी या जाहीरतीनं मी या ठिकाणी बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. मी आवाहन करतो की वकील लोकांच्या संघटनांना हा नागरिकत्वाचा मूलभूत अधिकारांशी निगडित आहे. तो वकिलांचाच नाही तर सगळ्यांचाच अधिकार, तो मूलभूत अधिकार म्हणून आहे आणि तो नाकारला जाता कामा नये. म्हणून वकिलांच्या या संघर्षाला आम्ही समर्थन करत आहोत. आम्ही संपूर्ण कायावाच्या मनाने आम्ही समर्थन करत आहोत. वकील लोकांचा व्यक्तिगत, केवळ व्यक्तिगत नाही तर हा सामाजिक बांधिलकीचा हा मूलभूत अधिकार आहे. ही मूलभूत अधिकारांची ठेवण हिरावून घेऊ नये कुणी. कारण एक सगळ्यात लोकांचे मूलभूत अधिकारांची पायमल्ली करून मागच्या दारानं कशी आणीबाणी सुरू असल्यासारखी वाटतंय. बाबासाहेबांनी मोठ्या मेहनतीनं, कष्टतीनं हा न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव प्रस्थापित करण्यासाठी हे तीनही संघटना पुनरुज्जीवित कराव्या. मातृ संघटनांचे मेळावे बोलावून पुन्हा या 2029ला हे आपलं कसं राज्य फुलवू द्या, फळवू द्या. आणि ठिकठिकाणी हा संपूर्ण आजही जेवढा पैसा येतो ना महाबोधी विहाराच्या नावावर, आता काय कोणावर टीका करू नये असं वाटतं, पण हा योग्य कामी वापरला गेला पाहिजे. राम मंदिरासाठी पाठवलेला पैसा आहे बरं का. राम मंदिर उभारण्यासाठी तिथल्या कमिटीनं पाठवलेला पैसा होता. त्यामुळे हे कठीण, जे राम मंदिर आहे ते आपल्या जमिनीवर उभारलं गेलंय. तिथं विशाखीनं आपल्या मेंढक श्रेष्ठी आजोबाच्या स्मरणासाठी म्हणून 84 खांबावर ते विहार उभं केलं होतं. त्यात मीच साक्षीदार होतो तर कोर्टामध्ये, पण ती केस गेली. आमची केसच पटलावर घेतलेली नाही आहे सरकारनी. त्यामुळं हा निर्णयच विकृतपणे दिला गेला, आस्थेच्या आधारावर दिला गेला. जे खोदलं कोरोनाच्या कालखंडात आणि जे अवशेष अजूनही आहेत ते बुद्ध विहाराचे अवशेष आहेत. साकेत नगरी, ती साक्यांची नगरी होती ना, जुनं नाव. या साकेत नगरीचं नाव पुष्यमित्र शुंगानेच बदललेलं होतं. हे इतिहासाचे दाखले मिळतात आपल्याला. त्यामुळं हा असली राम म्हणजे पुष्यमित्र शुंगच होय. आपल्याला रामायणाची कथा एवढी आमच्या माथी मारली जाते. रावण म्हणजे लंकेचा, मी लंकेत जाऊन आलो, सारे लंका धुंडाळून आलो. रावणाचा यथापथा नाही आणि लंकेचा यथापथा नाही. या लंकाचा अलीकडचे 72 साली नाव दिलेलं आहे. त्यामुळे मी जाऊन ही असली लंका म्हणजे पाटलीपुत्र, कालच जाऊन आलो पाटलीपुत्र. तिथे अशोकराम मोठं ते गांधी मैदान म्हणतो ना, तेच अशोक बनवतं जुनं, ते रामायणातलं तुम्हाला दिसतं. कोणी त्या दगडावर राम लिहायला गेलं नाही, दगड काही पाण्यावर तरंगला नाही. आता तो टू व्हीलरनं जाऊ शकताय तुम्ही लंकेला, टू व्हीलरनं जाऊ शकताय, टू व्हीलरनं. त्यामुळं पृथ्वी जेव्हापासून थंडी झाली तेव्हापासूनच तशी आहे ती. त्यामुळे आम्हाला कपोलकल्पित घटना सगळ्या माथी मारल्या गेला आणि रावणाची कथा आमच्या माथी बोकांडीत बसवली गेली. हे 10 धम्मराजे ना, हे मौर्य राजे, आणि शेवटचा राजा हरला म्हणून ज्या दिवशी सम्राट अशोकाची धम्मदीक्षा झाली, धम्मविजय दिवस, तो धम्मविजय, विजयादशमीचा दिवस, तोच दिवस हेरला. आणि पुष्यमित्र शुंगानी शेवटचा धम्मराजा सम्राट अशोकाचा पळणा, तो बृहद्रथ, त्याला पकडलं गेलं.
दशहरा 10वा राजा हरला, त्यांची शस्त्र हिसकावून नेली. 15 दिवस नजर बंद करून ठेवलंय. आणि ज्या दिवशी सम्राट अशोकाने एकाच वेळेला 84,000 महास्तूपांची निर्मिती करून भगवंत बुद्धांच्या धातूंची एकाच वेळेला तेलपयोतंग तेलाचे दिवे प्रज्वलित करून पूजा केली गेली 84,000 स्तूपांची, तो दिवस म्हणजे दीपदानोत्सव. त्याच दिवशी कपटानी पुष्यमित्र शुंगांनी हत्या केली सम्राट बृहदरथाची. याला राजकीय प्रतिक्रांती असं डॉक्टर बाबासाहेब वर्णन करतात. प्रतिक्रांती. पुष्यमित्र शुंगांनी हा शेवटचा धम्मराजा बृहद्रथ याची कपटानी हत्या करून श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या इतिहासाची दरार बाबासाहेब 1927ला भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाजवळ कळले. श्रमण म्हणजे एकेका श्रमणाचं डोकं कापूड आणण्यासाठी गुरुदक्षिणा म्हणून 100 कारशा पण द्यायला गेले, दिले तसे. म्हणून ते नारळ बिरळ ठेवतात ना घटावर, ते नारळ म्हणजे भिक्षूचं कापूड आणलेलं गुरुदक्षिणा. तर गुरुपौर्णिमा, त्या पौर्णिमेला धम्मचक्र प्रवर्तन दिवस हा दिवस होता. एकाच बुद्धांची गोष्ट नाही. बाबासाहेब जेव्हा बुद्धत्व प्राप्त करतील ना, धम्मचक्र प्रवर्तन तेव्हा करतील ना, तेव्हा बाबासाहेब या आषाढी पौर्णिमेला धम्मचक्र प्रवर्तित करतील बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर. जसं सिद्धार्थ गौतमाचा जन्माची कहाणी सुरू झाली, आपल्या मातेच्या कुशीमध्ये प्रवेश करणारा तो दिवस आषाढी पौर्णिमेला. वयाच्या 29व्या वर्ष महाभिनिष्क्रमण, हे त्याग करणार, गृहत्याग करणार महाभिनिष्क्रमण आषाढी पौर्णिमेला. बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर धम्मचक्र प्रवर्तन करतात ती आषाढी पौर्णिमेला. संघाची उत्पत्ती होती ती आषाढी पौर्णिमेला. आणि भगवंतांचे आणि भिक्षू संघाच्या वर्षावासाचा प्रारंभ होतो ती आषाढी पौर्णिमा. या पाचही घटना सभे बुद्धा समसमा, सगळ्या सम्यक संबुद्धांच्या कालखंडात या पाचही घटना एकसारख्या असतात. बाबासाहेब जेव्हा बुद्धत्व प्राप्त करतील या पाचही घटना त्यांच्या जीवनात एकसारख्या घडत असतील. सभे बुद्धा समसमा. निसर्गाचे काही नियम ठरलेले आहेत. आता बाबासाहेब बुद्ध होतील का? तुमचा आहे का विश्वास? बरं सायंटिस्टचा आहे का? म्हणजे त्यांना विचारलं गेलं, जवळपास अर्ध्या तासात प्रवास करतो एलन मास्क, वेगात प्रवास करतो ना भारतातला एकदम अमेरिका. त्याला विचारलं, आहे तो दुसऱ्या संप्रदायाचा, पण त्याचा आदर्श, तुमचा आदर्श कोणता? बुद्धाकडे बोट दाखवता. म्हणजे बुद्धाला जी दृष्टी होती ती त्यांना नाही आहे ना, वैज्ञानिकांना नाही आहे. हे वैज्ञानिकांची दृष्टी ही बुद्धीच्या कसरतीच्या आधारावरची दृष्टी, प्रज्ञेची नाही. म्हणून लोकीय दृष्टी आणि लोकोत्तर दृष्टी यामधला हा जो भेद आहे ना, यामधला भेद हा प्रज्ञेच्या आधारावर संश्लेषण, विश्लेषण, विघटन आणि विभाजन करून पाहणं. म्हणजे प्रारंभिक पाऊल चालताना दुःख, दुःख समुदय, दुःख निरोध आणि दुःख निरोधगामिनी पटिपदा या चारही सत्याचा अनुभव करत करत चालणं म्हणजे वीतरागी, वीतद्वेषी, वीतमोही होऊन कर्म करणं, हे प्रारंभिक पाऊल आहे बोधिचित्ताचे. हे प्रारंभिक पाऊल आहे. म्हणून हसीते, पीते, खाईते, साईते संपजानकारी होती. चालताना, बसताना, उठताना. मी जसं बोलत आहे ना आता, मी हे तोंडाने बोलतोय, मन काम करत आहे ना. त्या वेदना इकडे, हे बाहेरचं मन बोलतं, हे अंतर्मन इकडे वेदनांचा उदय सुरू असतं. प्रत्येक काळ सती संपजन्य नरेंचती. एक क्षणही असा बेहोशीतला जाता कामा नये, नाहीतर कधी एवढा घोटाळा होईल ना. बरं झालं कमीत कमी त्या लंडनच्या कोर्टातनं निकाल लागलाय. कोविशिल्ड ज्यांनी घेतलंय त्यांना एक तर ब्रेन हॅमरेज होऊन मरतील, हृदयविकाराच्या झटक्यानं मरतील, किंवा ज्या रोगांनी ते पछाडलेले असतील त्या रोगांची प्रदत्ता घेऊन मरतील. ही 3 कारणं लंडनच्या कोर्टातनं जे रिझल्ट लागले ना, तर ते 3 कारणं साबित केली गेली. हे आमचे देशपांडे सर इगतपुरीतले, ते हार्ट अटॅकनं दरवाजा तोडावा लागला. म्हणजे कितीही वेगात आपल्याला मृत्यू आला, ओढवला, आणि हार्ट अटॅक आला. पहा मरणांतिक वेदना किती, कमीत कमी क्षण आपल्याला मृत्यू येतो. तरी अनित्यबोध पुष्ट व्हायला पाहिजे. साधकांना हा येणारा क्षण आहे ना, चित्त क्षण, जर अनित्यबोध पुष्ट झाला तरच आपला परत मनुष्य जन्म निर्माण होऊ शकेल. मनुष्य दुर्लभ मनुष्य भाव, ते हिंदू असोत, बौद्ध असोत, जैन असोत, शीख असोत, यहुदी असोत, जागरूकपणे आपल्याला आपली काया त्यागता आली
तरच तुमचा मनुष्य वा देवता लोकांमध्ये जन्म होईल, नाहीतर काही खरं नाही तुमचं. गुराढोरांमध्ये, कोंबड्या कांबड्यांमध्ये, बकऱ्या बुकऱ्यांमध्ये, उंदरा वांदरांमध्ये, लिकटा लुकटांमध्ये, गेचोड्या गाचड्यांमध्ये तुमचा जन्म पक्का ठरलेला आहे समजा. कारण मरणांतिक तुम्ही काही शोतापन्न तरी आहात का? नाही ना. मग मरणांतिक वेदना येतील, त्यामुळे अपायगतीत नरकलोक, प्रेतलोक, असुरलोक किंवा तिर्यक, पशु पक्षी प्राण्या यामधल्याच वेदना येतील. सम्राट अशोकाला असंच झालं. एवढी मोठी कामं केली, सुरुवातीला चांगलं चिंतन मनन आलं, पण त्यांच्या पत्नीनं ज्यावेळेला बोधिवृक्ष जाळलाय, बोधिवृक्ष जाळलाय, ते चिंतन मनन शरीरात चित्तात सुरू झाले. त्याला तिचं काय करू, कापून तुकडे तुकडे करू की काय करू, एवढा क्रोध हा एवढा अनावर झाला, एवढी वेदना दुःखद आली, समता पुष्ट झाली नाही. आणि अशा रीतीनं शरीर बेहोशीमध्ये सम्राट अशोकांनी त्यागलं, म्हणून त्यांनी अपायगती जन्म घेतला. साप योनीत त्यांचा जन्म झालाय, मी सांगत नाही. त्यांचाच मुलगा महेंद्र, जो अर्हत्व प्राप्त झालेला, 6 प्रकारची अभिज्ञा प्राप्त केलेली, तो सांगतोय माझ्या वडिलांचं काय झालं मेल्यानंतर, कुठे जन्म घेतला, साप म्हणून पाहतोय. त्याच्यासाठी सुत्त पठण केलं, सत्यक्रिया केली. एतेन सत्यवचेन हो तुम्ही जय मंगल, रोज म्हणताय ना बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना म्हणताना, या सत्यवचनानं माझं मंगल हो म्हणताय की नाही रोज? हे सत्यक्रियाच आहे, बुद्ध धम्म संघवंदना म्हणणार. भूतानुसती, धम्मानुसती, संघानुसती, या सती कमीत कमी हे तरी म्हणता आलं पाहिजे ना जागरूकपणे. मरणांतिक वेदना आली तर, पण एवढ्या दुःखद वेदना आल्या की सम्राट अशोक साप योनीत. मला तर कुठं विश्वास होईल का? पहिल्यांदा चंड माणूस मी, कशाला विश्वास, मला विश्वासच होत नव्हता. वाचताना ग्रंथ हे अनुपिटकात लिहिलेला आहे, महावंश या अनुपिटकामध्ये पृष्ठ नंबर 183 रुपये म्हणजे दिसतं तुम्हाला. त्यांनी काया त्याग केल्यानंतर सर्प योनीमध्ये त्यांनी पटिसंधी घेतली, जन्म घेतलाय. अभिधम्मत संघो भाग 2 पृष्ठ 595 या पृष्ठावर देखील अंकित केलेला एवढा पॅराग्राफ आलेला आहे. महेंद्र हे कथन करतो, अरहंत महेंद्र कथन करतो, त्याच्यासाठी सुत्त पठण करतो. खरंय, माझ्या वडिलांनी सातत्यानं 10 वर्ष चतुर्दिशेनं आलेला भिक्षू संघ त्याला 10 वर्ष सातत्यानं दानात करत गेले होते. भिक्षूंना विहार बांधून दान करणं, त्यांना अष्टपरिष्कार दान करणं, त्यांना निवास दान करणं, त्यांना औषध, त्यांना भोजन दान करणं, या सगळं 10 वर्षापासून त्यांचे 10 घडे परिपूर्ण झाले. पण मरणांतिक वेदना आल्या, त्यांना मार्गदर्शक मिळालेला नाही. त्यांचे 10ही पारमितांचे घडे भरलेले होते, तरी मार्गदर्शक न मिळाल्यामुळे ते अपायगतीला गेले. बरं झालं त्यांचा मुलगा, मुलगी, जावई, नातू अरहत झाले, साऱ्या लंकेत पाठवलंय, भिकुडी झाले, अरहंत प्राप्त केले. त्यांना कल्याण मित्र कमीत कमी मेल्यानंतर तरी मेला माझ्या वडिलांचं काय झालं त्याला सत्यक्रिया तरी करता आली. तुमचे मुलं कोणी अरहत आहेत का? तुमचं काय होईल? तुमच्या तोंड चेहऱ्या करस्त पाहून कसा विश्वास अरे काय होईल उंड्यांचं? कठीण काम आहे. या अपायगतीच्याच वेदना येतील, अपायगतीच्याच. अनित्य बोध पुष्ट झाला तर बरं, नाही तर तुमचं काहीच खरं नाहीये. मरणांतिक वेदना या अपायगतीकडे नेणाऱ्या असतील, अनित्य म्हणून ज्यांनी विपश्यनाचे शिबिर केलेलं आहे ना, हे बाई गायकवाड, हे आमची महादेव कोळ्यांची पोरं आहेत ना, आता ते कोळी पण मागासलेले आहे, ते आता बाहेर येतील, ते लवकर शिबिराला जातील. त्यांना अनित्यबोध पुष्ट झाला. इमाय, पहा शेवटची आता बुद्ध वंदना करतो ना, इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया बुद्धं पूजेन धम्मं पूजेन. भगवान बुद्धांनी जो जो मार्ग सांगितलेला आहे, त्या मार्गावर चालणं म्हणजे खऱ्या अर्थानं बुद्ध धम्म संघाची वंदना करणं, म्हणजे खऱ्या अर्थानं बुद्ध धम्म संघाची वंदना करणं आहे. सभ्य संखारा नित्याती, सभ्य संखारा दुःखाती, सभ्य धम्मानत्ताती यदा पंयाय बसती. प्रज्ञेमध्ये रमण करत राहणं, प्रज्ञा विहारी बनणं म्हणजे बुद्ध धम्म संघाचं अनुसरण करणं होय, धारण करणं होय. रोज आपण म्हणतो पण लक्ष राहत नाही. हे सती संपजन्य नरेंचती, पहिलं शिबिर म्हणजे सतीपट्टाण शिबिर असतं. ज्यांनी नाही केलं त्यांनी करायचं. निरंतरता, पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी दोन्ही हे महिन्यातले 4ही उपवास पालन करायचे. दर रविवारी सुट्टीचा दिवस आहे, यायचंच विहारात, पण पौर्णिमा, अमावस्या, अष्टमीला यायचं, दानादी कर्म करायचे, भिक्षूंना बोलवायचं, धम्मश्रवण करून घ्या. दुर्लभो धम्मश्रवण, धम्मश्रवणच करता आलं नाही तर धारण कसा करता येईल? धम्म धारण करताना मार्गदर्शक नसला
पण त्या पाचही मारांना पराभूत करण्यासाठीच हे ज्ञान मार्गदर्शक जर नसला तरी देखील आपली सुगती होईल याची गॅरंटी नसते. म्हणून 10ही पारमितांचे घडे भरलेले असले तरी मात्र मार्गदर्शक आपल्या पुण्यकर्माच्या आधारावर सत्यक्रिया करून मिळवला जातो. या बुद्धविहाराच्या संघ मित्रा बुद्धविहार या बुद्धविहाराच्या मूर्तीची भगवंताच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. या सत्यवचनानं तुमचं सगळ्यांचं मंगल हो, सगळ्यांचं बळद हो. या पहिल्या परिषदेचं मी याच ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे असं मी जाहीर करतो. उद्घाटनीय प्रवचन याच ठिकाणी मी थांबतो. बुद्ध धम्म संघाच्या प्रभावानं आपलं सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.